आज कागदाशिवाय बोलायचं नाही कागद घेऊन बोलायचे आज मी आज तुमच्या समोर या औषधाचा एक नागरिक म्हणून या ठिकाणी बोलायला उभा आहे. योगायोगानं मी माजी नगराध्यक्ष आहे, योगायोगानं आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु ज्या वेळेस मी या ठिकाणी आवर्जून पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे की आम्ही पहिलं आव्हान हे केलं की हा सत्कार औसेकर करतायत आणि औसामध्ये राहणारा प्रत्येक समाजाचा अध्यक्ष हा आज व्यासपीठावर उपस्थित आहे. माननीय आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी उपस्थित आहे. म्हणून सर्वात प्रथम पहिल्यांदा मी हा खुलासा करतो की हा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही, हा कुठल्याही संघटनेचा विषय नाही. या औसेकरांनी दिलेली ही अर्थ हाक आहे आणि माननीय आमदार साहेबांचा या ठिकाणी नागरी सत्कार होणं ही औसेकरांच्या मनातली गोष्ट या ठिकाणी या स्वरूपामध्ये आज आपल्या समोर या ठिकाणी होते. खऱ्या अर्थानं मला असा प्रश्न पडलाय साहेब, मी भाषण सुरू करू तर कुठून करू? औसा विधानसभा अस्तित्वात आली त्यावेळेसचे आपले औसा विधानसभेचे पहिले आमदार देवीसिंह चव्हाण गुरुजी यांच्यापासून सुरू करू का मी खऱ्या अर्थानं ही नगरपालिका अस्तित्वात आली, मडोळाप्पा उटगे या नगरीचे पहिले नगराध्यक्ष होते, इथून सुरुवात करू? खऱ्या अर्थानं मला हा प्रश्न पडलाय. परंतु या प्रसंगी मला सांगायला आनंद होईल औसेकरांना, ज्या ज्या वेळी वेगवेगळ्या पक्षाचे असतील, वेगवेगळ्या समाजाचे अध्यक्ष असतील, अनेकांनी आपल्या भागासाठी जो त्यांचा प्रयत्न करायचा होता तो केला. परंतु मला या माध्यमातून सांगायचं आहे की मी आज औसेकरांना आव्हान करणार आहे. जसं 200+ या ठिकाणी लिहिलंय, या 200+ हिशोब देण्यासाठी या ठिकाणी आज मी तुमच्या पुढे एक औषधाचा नागरिक म्हणून या ठिकाणी उभा आहे. मी तुम्हाला सांगतो, अनेक आमदार या तालुक्याला होऊन गेले, अनेक आमदार या मतदारसंघाला होऊन गेले. परंतु माझं सर्वात प्रथम या ठिकाणी आव्हान असणार आहे, अनेकांनी आपल्या प्रमाणे या मतदारसंघामध्ये काम केलं, परंतु खऱ्या अर्थानं केवळ 4.5 वर्षात आणि पहिल्या 2.5 वर्षाचा काळ जर सोडला तर या केवळ 2 वर्षाच्या काळामध्ये जे अभिमन्यू पवारनी या मतदारसंघामध्ये करून दाखवलंय ते खरं कौतुकास पात्र आहे. म्हणून या ठिकाणी मी बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. तुम्ही म्हणाल असं काय, तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल, आज औसेकरांनाच या बाबतीत मी सांगेल, अनेक नगराध्यक्ष या ठिकाणी झाले, अनेक नगरसेवक या ठिकाणी झाले, मीही नगराध्यक्ष होतो. खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगायचंय की या अवघ्या 1 वर्षामध्ये 1 ते 1.5 वर्षामध्ये मान्य साहेबांनी या औसा नगरीसाठी जे काही या ठिकाणी 200+ आकडा आम्ही जाहीर केला आहे, मी त्या आकड्यावरच आज बोलणार आहे. मी या प्रसंगी सांगेन, सुरू करताना मला प्रश्न पडलाय साहेब की तुमच्या योजना सांगत असताना तुम्ही जो निधी या शहराला दिलाय तो सुरू कुठून करू आणि संपवू कुठं, एवढा मोठा प्रश्न माझ्या पुढे पडला. सुरेशप्पा कारंजे या नगरीचे नगराध्यक्ष होते, दिगंबरराव माळी या नगरीमध्ये नगरसेवक म्हणून पाणी पुरवठा सभापती होते. भीषण दुष्काळाची टंचाई होती साहेब. त्या टंचाईच्या काळामध्ये त्यावेळेस बोरफळपर्यंत मागणीचं आलेलं पाणी त्या टंचाईच्या काळात या दोघांनी मिळून औसेकरांना आणून पाजण्याचं तात्पुरती योजना राबवली आणि ते काम त्यावेळेस त्यांनी केले होते. परंतु साहेब खऱ्या अर्थानं मी आज असं म्हणेन, त्यांनी तो रस्ता दाखवला आणि तुमच्या हातानं या योजना पूर्णत्वाकडे गेली आणि या योजनेचे तुम्ही मागणीचं पाणी या शहरामध्ये आणून या ठिकाणी या शहराला मागणीचं पाणी देण्याचं काम सुरुवात केलं. ज्या वेळेला साहेब मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेला या ठिकाणी हा रस्ता रुंदीकरणाचा जो विषय आहे, या रस्ता रुंदीकरणाच्या विषयावर सुद्धा मी सांगतो, याच ठिकाणी याच जागेवर याच व्यासपीठावर रस्त्याच्या रुंदीकरणाचं पहिल्या टप्प्याचं काम या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते आणि या ठिकाणी माननीय दिलीपराव साहेबांच्या हस्ते तो चेक स्वीकारून या ठिकाणी आम्ही तो स्वीकारला साहेब.
ती 2004ची गोष्ट होती साहेब. पण त्यावेळेला सुरू झालेलं काम, जसं सुरेश अप्पांनी एक काम सुरू केलं, पूर्ण तुम्ही केलं पूर्ण काम तुम्ही केलं साहेब. जसं या नगरीचं हे रस्ता रुंदीकरणाचं पहिलं काम त्यावेळेला सुरू झालं साहेब, काम तुम्ही पूर्ण केलं साहेब. याच माध्यमातून मला या औसेकरांना सांगायचंय की जे जे विषय पेंडिंग या मागच्या अनेक वर्षापासून, अनेक दशकापासून पेंडिंग विषय होते, हे सर्व विषय माननीय अभिमन्यू पवार साहेबांनी या ठिकाणी पूर्णत्वासकडे नेण्याचं काम या माध्यमातून केलंय. या प्रसंगी मला औसेकरांना सांगायचं, आता काही बहादर लोक या औषामध्ये असं ठरवून आले की फक्त अभिमन्यू पवारनी एखादी त्यांनी जर काही काम या ठिकाणी दिलं की फक्त विरोध करायचा आणि त्याच्यावर काहीतरी कमेंट्स करायच्या, त्याच्यावर काहीतरी बोलायचं आणि विषय तेजत ठेवायचं आणि स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणायचं, एवढंच त्यांनी या माध्यमातून मी त्यांना आव्हान करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आज औसेकरांना माझं आव्हान असणार आहे. मी आत्ता जे आकडे तुमच्या पुढे वाचून दाखवतोय, या आकड्याचं प्रत्येकाने आपापलं मोबाईल मधलं कॅल्क्युलेटर काढायचं आणि या ठिकाणी आकड्याची बेरीज मारायला चालू करायची. मी तुम्हाला खात्री देतो 200+ नाही 400+ कोटीचे जर आकडे नाही निघाले तर मी पुन्हा राजकारणात पाय ठेवणार नाही, एवढी खात्री या माध्यमातून देतो साहेब. ह्याच्यात साहेबांना सुद्धा माहित नाही. आम्ही या ठिकाणी परेशान झालो की 200+ आकडा देत असताना आम्ही घाबरत केलो. परंतु ह्या 2 दिवसामध्ये ज्या वेळेला मी खऱ्या अर्थानं ह्याचा हिशोबच लावायचा असा ठरवला, कारण ह्या 2 दिवसामध्ये काही बहादर लोकांनी बिनाकामाचे आरोप करण्याचा प्रयत्न केला. म्हणून साहेब मला ह्या खोलात जावं लागलं आणि तुम्ही केलेल्या विकासाची कामाची आकडेवारी मला या माध्यमातून या ठिकाणी काढावं लागली. आणि एवढंच नाही, त्यांनी जे जाहीर केलं ना 200+ नाही 400+चं मी या ठिकाणी पुराव्यानिशी आणलोय. आणि माझं भाषण संपल्याच्या नंतर पत्रकारांना सुद्धा पुराव्यासहित 400+च्या आकड्याची जर बेरीज नाही दिली तर मी म्हणेल ती गुन्हेगारी द्यायला तयार आहे. आणि अशा लोकांना मी पुन्हा एकदा व्यासपीठावर आवाहन करतो की माझ्या समोर जाहीर चौकामध्ये त्यांनी व्यासपीठावर चर्चेला यावं, त्यांनी ही चर्चेला बसावं. त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले हे सांगायचं सोडून या ठिकाणी जो विकास करतोय, जे सर्वसामान्याच्या प्रत्येक समाजाला घेऊन या ठिकाणी या औसा शहरामध्येच नाही तर तालुक्यामध्ये काम करतोय, अशा आमदार साहेबावर, अशा अभिमन्यू पवार साहेबावर जे काही त्यांनी चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची उंची तेवढी नाही. मी खरं तर या माध्यमातून त्यांना आव्हान करणार आहे. आता इथं माता भगिनी बसलेत, जर माता भगिनी नसते तर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी शब्दात सांगितलं असतं, पण उंटाच्या मुका घ्यायला जायचं नाही. हा उंट आहे, हा हत्ती आहे साहेब, हाती चले बाजार. एवढाच या प्रसंगी मी सांगतो आणि तुम्हाला या ठिकाणी मी हिशोब देतो. हिशोबाला सर्व औषधकारांनी तयार राहायचंय. आणि त्यांनी म्हणलं ना पुराव्यानिशी, हे शासनाचे GR मी माझ्या हातात घेऊन आलेत, जे माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी औसा शहरासाठी जे मंजुरी आणली आहे, हे GR सहित वर्क ऑर्डर सहित काही कामं याच्यामध्ये आहेत, याचा पुरावा देण्यासाठी मी फक्त उभारलोय. मला एवढंच त्यांना सांगायचंय, तुम्ही बिनाकामाचा आरोप करू नका. तुमच्यानं झालं नाही, तुमच्यानं होत नाही तर दुसरं करतोय त्याला नाव ठेवण्याचं काम करू नका. एवढंच या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मी फक्त नाव आणि आकडे सांगतो तुम्हाला. फक्त औषधकारांना विनंती आहे, आपले आपले मोबाईल काढा आणि मोबाईल काढून कॅल्क्युलेटर घेऊन कॅल्क्युलेटर मारण्यासाठी सज्ज राहा. हा आकडा जर 400 कोटीच्या खाली आला तर मी म्हणाल ती गुन्हेगारी द्यायला तुम्हाला तयार. औसा शहर वाडी वस्ती पाणी पुरवठा आलं तुमच्या लक्षात? औसा शहर वाडी वस्ती पाणी पुरवठ्यासाठी माननीय आमदार साहेबांनी 43 कोटी 4 लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. याच्यानंतर औसा शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्याचे बांधकाम यासाठी 8.75 कोटी रुपयाचा हा निधी साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून आणलाय. आता या ठिकाणी साहेबांनी जे आता मागच्या महिन्यामध्ये अतिक्रमण मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली नगरपालिकेच्या वतीनं, त्या ठिकाणी निलंगा वेस्टचं जे लाकडी अड्डा आहे त्याचं शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी
1.5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे. याच्या पुढं जाऊन जमालनगर ज्या ठिकाणी तिथलं अतिक्रमण काढण्यात आलं, अग्निशमक गाडी आणि अग्निशमक स्थळ बांधकाम ह्याच्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून माननीय आमदार साहेबांनी 22/2/2024 रोजी 16.85 कोटी रुपयाचा निधी या औसा शहरामध्ये या ठिकाणी आणलेला आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो, औसा शहरातली MIDC, या MIDCतले अंतर्गत रस्ते करण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी माननीय साहेबांनी मंजूर करून, माझ्याकडे GR आहे, माझ्याकडं शासनानं काढलेलं परिपत्रक आहे. मी काही तुमच्या औसा शहरापुढे येऊन खोटं बोलणार नाही, कारण मला पुन्हा तुमच्या दरवाज्यात कधी ना कधी यायचंच आहे. त्याच्यासाठी मी जे सत्य आहे ते तुमच्या पुढे मांडतोय. आणि आता कॅल्क्युलेटर कोणाचं चलल न चलल, आकडे बेरीज होतील न होतील, तुम्ही लक्ष ठेवा. याच्यानंतर सांगतो, आपल्या औसा शहराचा ऐतिहासिक किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करणे, त्याच्यासाठी 1,10,00,000 रुपयाचं निधी या माध्यमातून साहेबांनी इथं आपल्याला आणून दिलेला आहे. लोकशाहीर 11/12/2023 ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती नौबद्ध वस्ती सुधार योजना 2023-24च्या याच्यासाठी 1,69,00,000 रुपयाचा निधी या माध्यमातून साहेबांनी आणून दिला आहे. पुन्हा सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय अभियानामध्ये 92 लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी साहेबांनी आणून दिलाय. थोडा वेळ लागल, पण हिशोब दिल्याशिवाय आज आम्ही जाणार नाही. जे हिशोब विचारतात त्यांना हिशोब दिल्याशिवाय जाणार नाही, आणि त्यांना आज दिलेल्या हिशोबाच्या नंतर त्यांना अधिकार राहणार नाही की हिशोब विचारायचा. एवढंच या माध्यमातून मला सांगायचं. तसं नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून साहेबांनी 10 लाख रुपयाचा निधी या माध्यमातून उपलब्ध करून दिला. याच्यानंतर आत्ताच या ठिकाणी सांगितलं, औसा येथे 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय, या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणंच ही मोठी अवघड बाब होती. जे की उपजिल्हा रुग्णालय लातूर सारख्या शहरामध्ये नाही, परंतु या औसा शहराला साहेबांनी 100 खाटीचं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून दिलं. आणि नुसतं मंजूरच नाही, तर त्याच्यासाठी 150 कोटी रुपयाची तरतूद केली. आणि त्याच्यात आत्ताच सांगितलं 77 कोटी रुपयाचा निधी साहेब आजच 77 कोटी रुपयाचा निधी आजच शासनानं अलॉटमेंट केली. आजच ह्या सांगण्यामागचा उद्देश सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत 83 लक्ष रुपयाचा निधी माननीय साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. 9/6/2023 रोजी औसा MIDC येथे नवीन 5 KV क्षमतेचे रोहित्र, ज्याला 1,91,00,000, आज जर व्यवसाय बंद पडले असते तिथले, त्यांची क्षमता वाढवणं गरजेची होती, म्हणून 1,91,00,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी साहेबांनी उपलब्ध करून 31/3/2023 रोजी 2022-23च्या विशेष रस्ता अनुदानामध्ये 2,90,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी माननीय साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून औसा क्रीडा संकुलाची जागा औसा क्रीडा संकुल मंजूर करण्यासाठी ही मोठी एक कला होती. ही कला साहेब, ह्याच्यात ते क्रीडा संकुलाचा विषय बी मी खुलासा औषधकारासमोर करतो. क्रीडा संकुल ज्या वेळेला माननीय साहेबांनी या ठिकाणी औषाला करण्याचं ठरवलं आणि हे पठ्ठे बसले होते कौन्सिलमध्ये, ह्या लोकांनी ज्या वेळेला आपल्या बोरफळ रोडला आपला रोड जे ह्याला जातो आपला दिंडी रस्ता, त्या रोडला साहेबांनी 10 एकर जमीन 14 एकर जमीन फायनल केली होती. तर ह्या भादराने जाऊन ज्या रेटने साहेबांनी क्रीडा संकुलासाठी ती जमीन फायनल केली होती, तर ह्या भादराने जाऊन उदाहरणात सांगतो, दत्ता वंताळेची जमीन साहेबांनी फायनल केली आणि 10 लाख रुपयांनी जर फायनल केली, तर हा भादर जाऊन दत्ताला जाऊन म्हणतो 10 को काही को दे रे, मैं 12 देतो ना तुम्हाला को. दत्ताला घेतलं बी नाही दिलं बी नाही. ती पेंडिंग पडला विषय, तो विषय पेंडिंग पडला. नाविलाज असतो साहेबाला शोध मोहीम करावी लागली आणि पाटबंधारे खात्याची याकतपूर रोडला जी जमीन होती
ही जमीन माननीय साहेबांनी लक्ष देऊन त्या जमिनीवर या ठिकाणी साहेबांनी लक्ष घातलं आणि याच्यासाठी क्रीडा संकुल ही जमीन अधिग्रहण म्हणजे शासनाच्या ताब्यात घेण्यासाठी, याच्यावर क्रीडा संकुल उभा करण्यासाठी 10,36,00,000 रुपयाचा निधी माननीय साहेबांनी त्या ठिकाणी शासनाला वर्ग करून ती जमीन शासनाकडे घेतली आणि शासनाकडे आता त्याच्यावर अजून जो निधी क्रीडा संकुलाला येईल तो वेगळाच असणार आहे. हे फक्त हस्तांतरण करून घेण्यासाठीचा निधी होता. याच्या पुढे जाऊन सांगतो, औसा याकतपूर रस्त्यालगत नाली काम करणे आज तुमच्या समोर काम चालू. 1,51,00,000 काम या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. हिशोबाला वेळ लागला, मागितला हिशोब तर हिशोब दिल्याशिवाय सुटायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत या ठिकाणी 17/8/2023 रोजी 84 लक्ष रुपयाचं काम या ठिकाणी साहेबांनी निधीमधून मंजूर करून आणून दिलं. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 28 पायाभूत सुविधांची कामे या माध्यमातून साहेबांनी 5 कोटी रुपयाचा निधी 21/7/2023 मी तारखेसहित सांगालो चालू आहे. इकडे समोर रिंगण बी चालू आहे, लाईव्ह बी चालू आहे, सगळंच चालू आहे. तारखेसहित सांगालो तर तारखेला पेजवर जायचं साहेबाच्या किंवा शासनाच्या पेजवर जायचं किंवा शासनाची माहिती घ्यायची, त्या तारखेला हा फंड रिलीज झालेला. याच्यानंतर पुन्हा अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी औसा ग्रामीण रुग्णालय ते कारंजे खडी केंद्र रस्ता बाजार समिती अंतर्गत व याकतपूर सारोळा रस्त्यालगतच्या हद्दवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्याची कामे याला 10 कोटी रुपये या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून दिले. पुन्हा त्याच्यानंतर औसा तांडा ते औसा शहर रस्त्याचा पूल बांधकामाची सुधारणा काम करणे झालंय का नाही, झालंय का नाही, त्याच्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी 6.5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून आणला. हेच नाही, औसा शहरातील जुने बस स्थानक ते औसा मोड रस्त्याच्या दुतर्फा RCC नाली बांधकाम, फुटपाथ बांधकाम, रोड काम करणे याच्यासाठी 9.5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून आलेला. काम प्रगतीपथावर आहे. काम दाखवा म्हणलं होतं ना, काम प्रगतीपथावर आहे. काम करत असताना अनेक टेक्निकल अडचणी असतात. इथं तूप खाल्ल्या रूप कोणाला येत नसतंय, हे बी भाद्रांनी त्या लक्षात घेतलं पाहिजे. किंवा औसेकरांनी सुद्धा अशा भूलथापाला बळी पडायचं का नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्या पुढं अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 31/3/2023 ची गोष्ट आहे. 1,10,00,000 रुपये 31/3/2023 ला पुन्हा अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 2,90,00,000 रुपये औसा संवर्धन योजनेअंतर्गत औसा शहरातील मुक्तेश्वर तलाव, समतानगर तलाव, औसा तलाव या तिन्ही तलावाचं शुद्धीकरण आणि पर्यावरण दृष्ट्या संवर्धन कामे 12 कोटीचा निधी, या तिन्ही तलावाला 4 कोटीचा निधी या ठिकाणी माननीय साहेबांनी या ठिकाणी 27/2/2023 रोजी मंजूर करून घेतला. आता मी साहेब असं औषध फिरत असताना कामं दिसत नाहीत असं म्हणतात, म्हणूनच या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय की तूप खाल्ल्या रूप येत नाही. कुठल्याही गोष्टीला काम व्हायला वेळ लागत असते. ह्या भाद्रावानी कुठं काम केले आणि काय केले हे आपल्याला सर्वांना माहित आहे. याच्यानंतर आता मुख्य ज्या कामाचा आज रस्ता रुंदीकरणाचा 3रा टप्पा, या 3ऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी 20/12/2022 रोजी माननीय साहेबांनी 6 कोटी रुपयाचा या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. याला सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात. ज्यांच्या मालमत्ता या ठिकाणी मावेजा दिल्याशिवाय कोण हात लावू देत नसते. ज्यांच्या मालमत्ता अधिग्रहण हे केल्याशिवाय, ताब्यात घेतल्याशिवाय, त्यांना त्यांचा मावेजा दिल्याशिवाय कुठलंही काम करता येत नाही. हे 2 कामं झाले. त्याच्यानंतर 3ऱ्यासाठी जो वेळ गेला, अनेकांनी या ठिकाणी आले, पाहणी केले, अनेकांनी घोषणा केल्या, आम्ही बघितले सगळे, परंतु केवळ अभिमन्यू पवार साहेबांनी या ठिकाणी या रस्त्याचं आज शुभारंभ सुद्धा केलाय. साहेब, शिवकमळ कपड्याचं दालन या ठिकाणी उद्घाटन होतं, त्यावेळेस ते माझी पण होते माझ्यासोबत. त्यावेळेस मी शब्द दिला होता साहेब भाषणामध्ये, साहेब 2 महिन्याच्या आत
या ठिकाणी औसा शहरातल्या 3ऱ्या टप्प्याचं काम सुरू होईल असं मी शब्द तुमच्या वतीनं दिला होता. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1 महिनाही पूर्ण झाला नाही, मान्य साहेबांनी या ठिकाणी त्या रस्त्याचं आज भूमिपूजन केलंय. औसा शहरामध्ये जे ग्रामीण भागातून येणारे माझे माता भगिनी असतील, माझे बांधव असतील, किंवा औसा शहरातल्या माझ्या माता भगिनी किंवा बांधव असतील, जर मार्केटला कधी आले तर त्यांना शौचालयाला जायची अडचण होती. अशी परिस्थिती असताना मान्य 14 शौचालयासाठी या ठिकाणी मान्य आमदार साहेबांनी 4 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. कामं चालू आहे, कामं चालू आहे. म्हणजे असं काही नाही की काम कुठं दिसत नाही, कामं चालू आहे. याच्या पुढे जाऊन मी सांगेन, शुद्धीपत्रकाद्वारे पुन्हा 1 कोटीचे कामं या ठिकाणी साहेबांनी मंजूर केले. पुन्हा अंतर्गत नागरी सुविधेची जी कामं आहेत याच्यासाठी पुन्हा 5 कोटी रुपयाचा निधी 7/7/2022 रोजी या ठिकाणी मंजूर करण्यात आला. औशाचं पोस्ट ऑफिस, औशाच्या पोस्ट ऑफिसला आज किरायाच्या जागेत या ठिकाणी पोस्ट ऑफिस आपलं चालतंय. तर मला या प्रसंगी सांगायचंय की साहेबांनी जवळपास 27 लक्ष रुपयाचं पोस्ट ऑफिसची जागेमध्ये त्यांनी पोस्ट ऑफिसचं बांधकाम या ठिकाणी आज प्रगतीपथावर आहे. पोस्ट ऑफिसच्या बांधकामासाठी 27 लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी साहेबांनी उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर या ठिकाणी औसा शहरात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी या ठिकाणी 14 कोटी 97 लाख रुपयाचा निधी माननीय साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून दिलाय. पुन्हा VIP विश्रामगृहाचं बांधकाम करणे त्याच्यासाठी 2 कोटी 52 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून दिलाय. पाणी हिशोब सांगताना पाणी प्यायची वेळ आली. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाचे ते 2 कोटी 80 लाख. याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे इमारतीचे काम 1.72 कोटी म्हणजे 1 कोटी 72 लक्ष. याच्यानंतर औसा भादा रस्त्यावर 2 कोटी रुपयाचे कॉन्क्रीट रस्ता व नाली व बांधकाम. मी पहिलं जे 9 कोटीचं सांगितलं होतं ते अप्रोच मोड ते भादा रोड पर्यंत आहे, हे आता चालू असलेलं काम. याच्यानंतर औसा शहरातील कॉन्क्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे याच्यासाठी वेगळे 2 कोटी रुपये आणून दिले. अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून पुन्हा 2 कोटी रुपये आले. 23/6/2020 ची ही गोष्ट आहे. 5/2/2020 माननीय आमदार साहेबांनी केंद्रातून राज्यसभेचे खासदार श्री V मुरलीधरनजी यांच्या निधीतून पायाभूत सुविधासाठी पुन्हा औशाला 50 लक्ष रुपये या ठिकाणी घेऊन आले. स्थानिक विकास निधीतून माननीय साहेबांनी शेत रस्त्याचा पॅटर्न चालू करण्याच्या अगोदर 35 लक्ष रुपयाचा निधी माननीय साहेबांनी आमदार फंडातनं या ठिकाणी दिला होता. आणि ज्या वेळेला शेत रस्त्याचे कामं चालू झाले त्यावेळेला साहेबांनी आव्हानच करून टाकलं की माझा आमदार निधी हा सर्व या मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आणि सर्व शेत रस्त्यासाठी हा निधी त्यांनी जाहीर केला. त्याच्यामुळं त्यावेळेला 35 लक्ष रुपयाचं काम या ठिकाणी साहेबांनी करून दिलेलं आहे. औसा शहराला माकणी धरण पाणी पुरवठा करणारी योजना ही साहेबांनं पहिलं मंजूर केलेली, ती 49 कोटीची. त्याच्यात पुन्हा 6 कोटी वाढले म्हणजे 49 आणि 6 55 कोटीच्या आसपास तो आकडा गेला. हे शहराला जे पाणी आज पितोय ते आणि बस स्थानकाचं काम औसा शहरामध्ये एक नवीन अद्यावत सुसज्ज असं बस स्थानक या ठिकाणी करण्यासाठी 4 कोटीचं बस स्थानकाचं काम या माध्यमातून साहेबांनी या ठिकाणी आपल्या औसा शहराला दिलेलं आहे. आता तुम्हाला माहित असेल वरिष्ठ स्तरीय दिवाणी न्यायालय व इमारत बांधकाम 12 कोटी रुपयाचं काम या माध्यमातून साहेबांनी या न्यायालयीन इमारतीला या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय. आणि औसा शहर नवीन हद्दवाढ, आता शेवटचा ही माझ्या आकड्यामध्ये नाही तरी बी अजून सांगतो, मी आतापर्यंत जे सांगितलं ती 400 प्लसचे आकडे, 400 प्लस 408 कोटी 10 लक्षाचे मी आकडे आतापर्यंत तुम्हाला सांगितलेत. आता पुढे जाऊन सांगतो, या औसा शहरासाठी नवीन हद्दवाढ झाली आणि या नवीन हद्दवाढीमध्ये पायाभूत सुविधा
विकास कामे करून देण्यासाठी जो प्रस्ताव माननीय साहेबांनी या ठिकाणी शासनाकडे पाठवला होता तो जवळपास 105 कोटी रुपयाचा प्रस्ताव होता. मी आज या ठिकाणी त्याही प्रस्तावाला तांत्रिक मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे. या ठिकाणी मी माझ्या वतीने खात्रीने तुम्हाला सांगतो. म्हणजे आज ज्या ठिकाणी नवीन हद्दवाढ सुद्धा आहे त्या ठिकाणच्या सुद्धा प्रस्तावाला म्हणजे 105 कोटी, जर हे 105 कोटी येणारी आचारसंहिता संपल्याच्या नंतर साहेबांनी आणले तर 500 कोटीच्या पुढं या ठिकाणी हा आकडा सर्व जातो. मी फक्त हा हिशोब एवढ्यासाठी देतोय, हा हिशोब एवढ्यासाठी दिलाय की जे आरोप प्रत्यारोप उगं बसायचं कुठंतरी आणि काहीतरी चणे खात फुटाणे खात काहीतरी हवेत बोलायचं आणि लागले उंटाच्या नादाला, असं नाही होणार. तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. मी काय 5 वर्षात काम केलंय, मान्य साहेबांनी 5 वर्षात काय काम केलंय, मागच्या लोकांनी 5 वर्षात काय काम केले, ह्याचा हिशोब तर प्रत्येकालाच द्यावा लागणार आहे. जसा हिशोब आम्ही दिलाय, आम्ही अनेकांना आवाहन करतो की या ठिकाणी असा हिशोब प्रत्येकानेच द्यावा. मग याच्या पूर्वी जसं मी म्हणलो साहेब, अनेक आमदार या ठिकाणी होऊन गेले. मी याच व्यासपीठावरनं जाहीर आव्हान करतो, औसा शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की सगळे आजपर्यंत जेवढे आमदार या औसा मतदारसंघाला लागले त्यांचा आणि साहेबांनी मतदारसंघात आणलेल्या निधीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर साहेब मला तरी खात्री आहे सगळ्या आमदाराचा निधी एक बाजूला आणि तुम्ही आणलेला निधी एक बाजूला, एवढी खात्री मला आहे. त्याचं कारण आहे, मी भीत काल 200+ कोटीचं आव्हान केलो साहेब, भीत केलो आणि हिशोबाला लागलो. कारण लोकांनी हिशोब विचारला आपल्याला, म्हणून हिशोबाला लागलो तर 400 कोटी प्लस या ठिकाणी झालं. मी आज भीत म्हणलेलो साहेब 2000 कोटी प्लस औसा विधानसभा येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर 2000 कोटी प्लस या ठिकाणी विकास निधी औसा शहराला माननीय आमदार साहेबाच्या माध्यमातून राहील. खरं तर आत्ताच गेला असणार आहे, पण मी भीत म्हणलो. असं आव्हान करणं भीत करलेलं आहे. कारण चुकून आकडा पुढे गेला तर पुढच्या निवडणुकीत तुम्ही मला विचारताल की कुठे गेले, असं नाही होत. त्याच्यासाठी भीत बोललो. परंतु मला खात्री आहे की 2000 कोटी प्लस हा औसा विधानसभेचा आकडा राहील, याची खात्री मला या ठिकाणी सांगायचं. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मला या प्रसंगी सांगायचं आहे की साहेब मला आज शहरापुढं पहिल्यांदा तुमच्या समोर, तुमच्या व्यासपीठावर, ह्या सगळ्या समाज बांधवाच्या सर्व अध्यक्षाच्या समोर, या गावच्या समोर पहिल्यांदा व्यक्त व्हायला मिळालं. मला या प्रसंगी सांगायचं आहे, असंच एक आमचा पत्रकार मित्र होता साहेब. पत्रकार मित्रानं मला विचारलं की किरण उटगे अभिमन्यू पवारला शरण गेले का? सांगतो साहेब, उत्तर देतो. मी त्या दिवशी त्या पत्रकाराला सांगितलं होतं योग्य वेळी योग्य व्यासपीठावर ह्या प्रश्नाचं उत्तर मी देईन. मी आज त्या पत्रकार बांधवाला मी उत्तर देऊ इच्छितो की हो खरंय, जमत नव्हतं, खरंय, लपून नाही. पण मला काय म्हणायचंय, 2 भावाचं भांडण होतं. कशाचं भांडण होतं? शेतातल्या वाटाचं भांडण होतं. पण मला काय माहित आहे, 2 वर्षातच मोठा भाऊ मला पदरात घेणार आहे आणि पदरात घेऊन म्हणणार आहे जाऊ दे, दिली तुला वाट. संपला साहेब विषय, बस झालं. म्हणून मला या ठिकाणी असं सांगायचंय, बघा कसं असतंय, शेवटी कुठलीही गोष्ट ज्या वेळेला घडत असते ती वेळ असतो, ते प्रसंग असतो. आज असं जर म्हणलं तर भले भाजपमध्ये आले ना, मग आता काय म्हणायचं त्याला, असा प्रसंग आहे. म्हणजे असा काही विषय नाही. मला या माध्यमातून कोणाच्याच भावना मला दुखवायच्या नाहीयेत. कारण ह्या 4 वर्षाच्या काळात मी भरपूर शिकलो, माननीय आमदार साहेबाकडनं भरपूर शिकलो आणि कसं राजकारणामध्ये राहायला पाहिजे हेही शिकलो. तुमच्या सर्व औषधकारांच्या आशीर्वादाने शिकलो. संघर्ष करण्याची वेळ प्रत्येकावर असते. मी अभिमन्यू पवारला मी हे बघितलंय की माझ्या नगराध्यक्ष पदाच्या पहिल्या निवडणुकीत अभिमन्यू पवार साहेब या ठिकाणी नगरपालिकेच्या माझ्या पहिल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साहेब या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून प्रचाराला होते. त्यांचं भाग्य उजळलं.
या राज्याचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे DCM साहेब देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्या कामावर त्यांच्या भाग्यावर त्यांना ही संधी मिळाली. खरं औसेकरांच्या समोर साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन या माध्यमातून करतो. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु या ठिकाणी सर्वांना आणि माननीय आमदार साहेबांना सुद्धा मी या माध्यमातून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगतो की हे व्यासपीठ या ठिकाणी जसं आता व्यक्त केली भावना की असं व्यासपीठ औसा शहरामध्ये की असं पहिल्यांदा घडतंय की सर्वच समाजाचे अध्यक्ष किंवा प्रत्येक समाज या ठिकाणी येऊन स्वतः माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी सत्कार करतात. यालाच म्हणतात औसेकरांनी दिलेली पावती आहे आणि आमदारांनी स्वीकारलेला सत्कार आहे. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की जोपर्यंत माकणीचं पाणी या औसा शहरात येणार नाही, लोकांच्या नळाला पाणी येणार नाही, त्याच वेळेला माननीय साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलं होतं की मी औषधाचा सत्कार जोपर्यंत नळाला पाणी येणार नाही तोपर्यंत स्वीकारणार नाही. मला या माध्यमातून सांगायचं आहे की पाणी तर आलंच आलं, 400 कोटी प्लसचा निधी या शहराला आला आणि या माध्यमातून माननीय साहेबांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा सत्कार आत्ता या क्षणी या ठिकाणी त्यांनी स्वीकारलाय. एक औसेकराचा नागरिक म्हणून मी खरं तर माननीय साहेबांचे सत्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप आहे, अजून भरपूर प्रसंग येणार आहेत. नगदी मैदान उद्याच चालू होणार आहे, तिथून मग पुढं बघू, असे विषय भरपूर येणार आहेत. एवढे या प्रसंगी बोलतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण या ठिकाणी मी थांबवतो. तत्पूर्वी मी पत्रकारांना असं सांगू इच्छितो की तुम्हाला एवढं हे झाल्याच्या नंतर मी आव्हान म्हणजे जाहीर केलेले आकडे तुम्हाला PDF वर पाठवतो आणि हे GR आणि मंजूर करून साहेबांनी जे आणलेले GR असतील किंवा काही ऑर्डर्स असतील हे तुम्हाला ह्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. बिनधास्त आम्ही खोटं बोललो असेल तर किरण उडगेच्या विरोधात द्या आणि चांगलं करेक्ट सांगितलं असेल तर माननीय साहेबांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून सर्वांनी कौतुक करावं एवढं या माध्यमातून बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.